मी नाशिकमधून नाशिकमधील आजच्या भाजप प्रवेशाला देवयानी फरांदे यांनी विरोध केलाय। भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा सध्या सुरू आहेत। भूमिका आहे ती आमची भूमिका आहे, आमदार नाराजी व्यक्त करतायत। पक्षाची भूमिका आहे, आमची भूमिका आहे। आमदार आहे भाजपच्या आणि त्या निरीक्षक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली। पक्षाची भूमिका ही आमची भूमिका आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर ती अन्यायकारक होते असं म्हणता येईल। असं काही दिसत नाही कुठं। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना डावलताय असं काही सोबत होते त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो। काय नेमकं आता हा तोडगा कसा काढणार? पक्ष सक्षम आहे, पक्ष सक्षम आहे, पक्ष तोडगा काढणार। सगळे निर्णय एक मिनिट पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य होईल। चल तू एक मिनिट देतो। आज श्रद्धे अटलजीची जयंती आहे। सर्व चॅनलला सर्व पत्रकारांना विनंती आहे, श्रद्धे अटलजीची जयंती आहे, तो कार्यक्रम करू द्या। आपण पण त्याचं कव्हरेज चांगलं द्या। अटलजींच्या श्रद्धे अटलजींच्या जयंतीच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या बाहेर असा असंतोष का झालाय? असं काही झालेलं नाहीये। मतभेद असू शकतात, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे। अटलजींचंही सरकार लोकसभेत एकमताने पडलेलं होतं। शेवटी राजकारणात डोक्याला जेवढी किंमत आहे तितकी डोक्यांनाही किंमत असते। पण आदेश कार्यकर्ते आलेले आहेत, घोषणाबाजी होते। कार्यकर्त्यांच्या भावना आहे, कार्यकर्ते व्यक्त करणार, ते पक्ष योग्य निर्णय घेईल। आपण आहात भाजपचे। सर्व वृत्तवाहिन्यांना विनंती आहे, अटलजींचा कार्यक्रम आहे, अटलजींची श्रद्धे जयंती आहे, ती जयंती साजरी करूया आपण। पक्ष सक्षम आहे निर्णय घ्यायला, पक्ष योग्य निर्णय घेईल। अटलजींच्याच विचारांची आठवण तुमचे कार्यकर्ते करून देत आहेत। त्याच आठवणीवर पक्ष सुरू आहे, त्याच आठवणीवर पक्षाची वाटचाल चालू आहे। म्हणूनच जगातला नंबर 1चा पक्ष झालाय। अटलजींच्या कार्यक्रमाचं कव्हरेज घ्या, सर्वांना विनंती आहे आम्हाला। नंतर हे आहे भाजपचे शहराध्यक्ष। भाजपचे शहराध्यक्ष या ठिकाणी खरं तर आज भाजपच्या सन्माननीय अटलजी यांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर भाजपमध्ये आज या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं जाणार होतं। मात्र त्यापूर्वीच या ठिकाणी हा गोंधळ जो आहे तो बघायला मिळतोय। भाजपमध्ये आज ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश दिले जात आहेत त्याला कुठेतरी विरोध होताना बघायला मिळतोय। आमदार देवयानी फरांदे यांनी थेट उघड भूमिका घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रवेशाला आमचा विरोध असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यानच्या काळात या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून देखील नाशिकमध्ये